जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारामध्ये आज लोकसभेचे अपक्ष उमेदवार मंगेश साबळे आणि मराठा आंदोलक विश्वंभर तिरुखे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं। दोघांनीही एकमेकांवर आरोप करत आपली बाजू कशी खरी आहे हे मांडण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे वाद आणखीनच वाढत जाऊन शाब्दिक बाचाबाची झाली। दरम्यान मंगेश साबळे हे मराठा आंदोलनाच्या आणि जरांगे पाटील यांच्या नावावरती खोटं बोलून मत मागत असल्याचा आरोप मराठा आंदोलक विश्वंभर तिरुखे यांनी केलाय। मंगेश साबळे समाजाची दिशाभूल करत असून तो फक्त मराठा समाजाच्या मतांवर स्वतःची पोळी भाजण्यासाठी लोकसभा निवडणुकीत उभी राहिला आहे, अशी प्रतिक्रिया विश्वंभर तिरुखे यांनी माध्यमांशी बोलताना दिली। सर, काय सांगणार तुम्ही? मंगेश साबळे यांना विरोध केला, नेमकं काय कारण आहे, काय वाद आहे नेमकं? मी एक विरोध केला नाही, जे सत्य घटना आहे ती समोर आणण्याचा प्रयत्न केला। मंगेश साबळे हा एक खोटारडा माणूस आहे। हे मनोज जरांगे पाटलाच्या नावावर खोटं बोलून मतदान मागत आहे आणि त्याचे मित्रमंडळीसुद्धा आज त्याचे एक ग्रुप तयार करून ग्रुप चालत आहे। माझ्याकडे त्याचे प्रूफ्स आहेत। मी वारंवार त्याला सूचना देऊनसुद्धा तो कोणत्याही प्रश्नाचं उत्तर न देता नुसता टाळून पुढच्या डबल दिशा भूल करून समाजाची दिशा भूल करीत राहिला आहे। तो फक्त मराठा समाजाच्या मतदानासाठी उभा आहे। त्यांना सांगा कोणत्याही त्याच्यासोबत जे समजा हे लोक आहे ते मराठा समाजाशी फक्त कनेक्टिव्हली जोडलेले लोक आहे। तो आंदोलनाच्या नावावर मी गाड्या फोड्या, मी हे केलं ते केलं ह्या नावावर तो मतदान मागित आहे। पण ह्या मराठा बांधवांना मला कळवायचं आहे, हा माणूस तुमच्याकरता उभा नाही राहिला, हे स्वतःची पोळी भाजा करताना उभा राहिला आहे। हे एवढंच माझी विनंती आहे, यांना तुम्ही लक्षात घ्या, त्याचा अभ्यास करा। तुम्ही द्यायचं लागले तर 31 तारखेचा लाईव्ह ऐका, फेसबुक लाईव्हवर आजही तो काय बोलतो काय नाही बोलत हे सुद्धा ऐका। ते 45 केसेस समाजाच्या बोलतो, अरे 3 केसेसमध्ये 4 केसेसमध्ये तडीपार होतो माणूस, आणि 45 केसेस याला कोणतं प्रोटेक्शन एवढं, याला काय निवडणूक लढत आहे ती, हे बी तुम्ही शोधायच्या मागं कारण काय? समाज आहे तुमचा? मराठा समाजात ह्या मंगेश साबळे मागं नाही आहे। ह्यो ज्यांना मतदान करायचं समाजाने त्यांना करा, परंतु समाजाच्या भूमिकेतून नाही करायचं। काय नाव आहे तुमचं? विश्वंभर पाटील तिरुखे। मला मराठा समाजाचा विरोध नाही, समाजाच्या आंदोलनामध्ये सक्रिय असणाऱ्या कार्यकर्त्यांची भावना होती म्हणून मी निवडणुकीसाठी उभा राहिलो। ही लोकशाही असून लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहे आणि जनता त्यांच्या निर्णयातून दाखवून देईल त्यांना कोणाची गरज आहे। मी कोणाच्याही फायदा तोट्यासाठी उभा राहिलो नसून जनतेसाठी उभा राहिला असल्याचं मत यावेळेला माध्यमांशी बोलत असताना अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांनी व्यक्त केलंय। हे बघा, मी कोणाच्या फायद्या तोट्यासाठी उभं राहिलेलं नाही, हा जनतेचा फायद्यासाठी उभं राहिलो आहे, जनतेच्या भविष्यासाठी उभं राहिलो आहे। 5 वर्ष गेलं म्हणजे अख्खी पिढी या ठिकाणी जाणार आहे। आणि सन्माननीय मनोजदादांनी सांगितलं आहे, जो आरक्षणाच्या बाजून नव्हतो त्याला पाडा। मग विरोधी पक्षनेतासुद्धा आमच्यावर SIT लावण्यात येते आमच्या दादावर त्यावेळी बोलला नाही, म्हणून त्यांनाही पाडा। त्यांनी आरक्षणासाठी काही या ठिकाणी शब्द काढलेला नाही। लपून लपून तोंडाला मफलर बांधून तोंड बांधून सभेला गुच्चूप गुच्चूप यायचं, लपून लपून जायचं, असं काम या ठिकाणी विरोधी पक्षानं सुद्धा केलेलं आहे। आणि वेळप्रसंगी बाजू त्यांनी सुद्धा बदललेली आहे, वेळप्रसंगी त्यांना साथ दिलेली नाही। आणि जे आहेत त्यांनी तर या महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आमच्या आई बहिणींच्या डोक्यात काठ्या मारून त्यांचं रक्त या स्वराज्याच्या मातीत सांडण्याचं काम केलं आहे। म्हणून दादांनी सांगितलं आहे दोघांनाही पाडा। 40 वर्ष त्यांनी लुटलं, आता 20 वर्ष यांनी लुटलं, मग दोघांनाही पाडा। तर पर्याय या ठिकाणी जनतेसमोर आहे, जनतेनं तो समजून घ्यावा।